नाशिक रोड हादरले, कृष्ण ठाकूर युवकाचा खून, 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरेवाडी परिसरात युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। गोरेवाडी परिसरात 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास कृष्ण दीपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला आहे। रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला। रात्रीच्या वेळेस जुन्या भांडणाची कुरापत काढून 4 युवकांनी कृष्णा ठाकूर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। खुनाच्या घटनेने नाशिक रोड परिसर हादरले असून युवकांमध्ये किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादातून कोयते हल्ले, मारामाऱ्या, जीवघेणे हल्ले असे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील गोरेवाडीत राहणाऱ्या संतोष जाधव यांच्या घराच्या मागे जाधववाडी या ठिकाणी मोईन शेख, प्रकाश पोरसे यांच्यासह 2 अल्पवयीन यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्याकडे असलेले धारदार शस्त्राने कृष्णावर हल्ला करून त्याला ठार केले। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत रात्रीच संशयित मोईन शेख, प्रकाश उर्फ अशुभ बारसे आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। ज्योती मनोज आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करीत आहेत। नमस्कार। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये मयत नामे कृष्णा ठाकरे याचा 2 दिवसापूर्वी झालेल्या काही किरकोळ भांडणाच्या वादातून 4 इसमांनी त्या ठिकाणी खून केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी ज्यांची नावं आहेत, एक मोईन शेख आणि दुसरा प्रकाश बारसे आणि इतर 2 आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। अशा 4घांनी मिळून त्या ठिकाणी सदर खून केला होता। सदर घटना घडल्यानंतर आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पी.आय. सपकाळे साहेब, डीबी टीमनं त्या ठिकाणी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवून सदर आरोपितांना गुन्हा घडल्यापासून 1 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। सध्या ते आमच्या आरोपी ताब्यात आहेत आणि सदर गुन्ह्यात वापरलेलं वेपन देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिक कठोरात कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तपास करत आहोत।